उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल। आज मोदी आणि अमित शहांना भेटण्याची शक्यता। सोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे राहतात का याकडे लक्ष। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर काय चर्चा होते याचीही उत्कंठा। अजित पवारांचा अपघात नाही 100% घातपात। रोहित पवारांच्या आरोपांचा बॉम्ब। विमानाच्या व्हीएसआर कंपनीवर प्रश्नांचा भडीमार। पायलटकडेही संशयाचं बोट। व्हीएसआर कंपनीने आरोप फेटाळले। मुंबईच्या महापौर उपमहापौर पदाची आज औपचारिक निवड। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहाच्या क्वीन गॅलरीमध्ये उपस्थित राहणार। चंद्रपुरात ठाकरे सेनेनं काँग्रेसचा गेम केल्यानंतर आता परभणीत महापौर पदाच्या निवडणुकीत ठाकरे सेनेची अडचण वाढली। मात्र खासदार बंडू जाधव म्हणतात काँग्रेसची निवडणुकीपूर्वीच आघाडी आणि राष्ट्रवादीही सोबत येण्यास तयार। चंद्रपुरात महापौर निवडीवेळी 2 नगरसेवक गैरहजर राहिल्यानं वंचित बहुजन आघाडीच्या शहर अध्यक्षांची पदावरून हकालपट्टी। काँग्रेसला मतदान करण्याचा आदेश फेटाळला। ठाकरेंची शिवसेना काय कारवाई करते याकडे लक्ष। सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीला बहुमत, पण भाजपचे सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न। चंद्रकांत पाटील आज सांगलीत जाऊन गणित जुळते का हे पाहणार। आता अभिनेता रणवीर सिंहलाही मिळाली धमकी। व्हॉट्सअप मेसेज करून मागितली कोट्यवधी रुपयांची खंडणी। मुंबई पोलिसांनी रणवीर सिंहची सुरक्षा वाढवली। लोकसभेत आजही अर्थसंकल्पावर चर्चा। दुपारी 12 वाजता राहुल गांधी बोलण्याची शक्यता। अर्थमंत्री निर्मला सीतारामनही देऊ शकतात चर्चेला आजच उत्तर। पोलीस दलातल्या 15,631 पदांसाठी आजपासून शारीरिक चाचणी। शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस आणि कारागृह शिपाई पदांसाठी भरती। मात्र उमेदवारांना एका पदासाठी केवळ एकच अर्ज दाखल करता येणार।